नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाच्यामध्ये आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कुरकुरीत असे साबुदाणा वडा. काही जणांना सॉफ्ट आवडतो, काही जणांना कुरकुरीत. तर आपण दोन्ही प्रकारे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत, ते सुद्धा योग्य प्रमाणामध्ये. चला तर बघूया यासाठी लागणारं साहित्य. आपण इथे बघू शकता, मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. 1 वाटी साबुदाणा मी भिजत घातलेला. साधारण 4 ते 5 तास आपण हा साबुदाणा भिजवून घेतला. 2 बटाटे घेतले तुकडून मी. तसेच आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे मी. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. चवीपुरते मीठ घ्यायचंय आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपण जो शेंगदाणा भाजून घेतला होता त्याची आपण सालं काढून घेतली आणि ते आपण मिक्सरमध्ये लावून घ्यायचे आहेत. आपलं मिक्सरमधून लावून झालेलं आहे. शेंगदाण्याचा आपण कूट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जिरं आणि हिरवी मिरची घालून ते सुद्धा आपण एक त्याचा खरडा तयार करून घेणार. त्याच्याने पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. कोरडंच आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्यामुळे साबुदाण्याची जी टेस्ट आहे थोडी तिखट पण लागेल. आपलं वाटून झालं. आपण बघायला इथे कोरडंच ते वाटून घेतलेलं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला बटाटा कुस्करून घ्यायचा. पूर्णपणे आपण बटाटा स्मॅश करायचा इथे. आपला बटाटा स्मॅश करून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण चवीपुरती मीठ घालून घेऊया. एवढ्या प्रमाणासाठी 1 चमचा, छोटा चमचा आपण मीठ घालू शकतो. तसेच आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा सुद्धा आपला व्यवस्थित भिजला गेल्या कारणाने तो मोकळाही आहे आणि व्यवस्थित तो सॉफ्ट सुद्धा झालेला आहे. इथे बघू शकता आपला साबुदाणा अगदी बोटाच्या साहाय्याने सहजतेने मोडू शकतो. इथे मी शेंगदाण्याचा कूट पण घातलेला आहे आणि आपण मिक्सरमध्ये मिरची आणि जिरं वाटून घेतलं ते घातलेलं आहे. शेंगदाण्याच्या वाटीचं प्रमाण जे आपण घेतलं होतं तेवढे आपण साबुदाणे घेऊन ते आपण भिजत घातले होते. तर आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व साबुदाण्याला शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि मीठ व्यवस्थित लागेल. नंतर आपण इथे गोल वडे करून घेणार आहोत. तुम्हाला जर वडा सॉफ्ट हवा असेल आतमधून तर तुम्ही असाच गोल अगदीच थोडासा दाब देऊन तो करायचा. आणि तुम्हाला जर कुरकुरीत वडा हवा असेल तर मी आपण बघाल इथे जास्त प्रमाणात त्याला दाब देऊन तो चपटा करून घेत आहे, जेणेकरून आपण फ्राय केल्यावर तो वडा मस्त असा कुरकुरीत लागेल. अशा प्रकारे मी सर्व वडे करून घेणार आहोत. दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये आपण ठेवून हा वडा थोडा प्रेस केला तर तो व्यवस्थित चपटाही होतो. आपले असे सर्व वडे झालेले आहेत. तेल इथे मी गरम करत ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये एक एक करून वडे सोडणार आहोत. नंतर गॅसची फ्लेम जी आहे ते आपण मीडियम करायचे. त्यामुळे आपला वडा व्यवस्थित कुरकुरीत होईल आणि आतून सुद्धा शिजेल. एक साधारण 3 मिनिटानंतर आपण ते 4 मिनिटांनंतर आपण ते वडे पलटून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्या दुसरी बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळता येईल. आपले वडे आता पलटून झाले होते. दुसरी बाजू आपण बघू शकता त्याचा असा मस्त गुलाब सोनेरी रंग यायला लागलेला आहे. आपले आता तेलाच्या वरती जे बुडबुडे आहेत ते सुद्धा कमी झालेत, जेणेकरून आपले वडेही सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता आपण ते वडे काढून घेऊया. मित्रमैत्रिणी, नक्की एकदा अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने साबुदाणा वडा मी दाखवलेला आहे, तो कसा करायचा तुम्ही करून बघा. आणि आपल्याला रेसिपी आवडली तुम्हाला चॅनलवरती नक्कीच कमेंट्स करा, तसेच लाईक सुद्धा करा.
चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉन वरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपण बघाल इथे मस्त असा कुरकुरीत आपला वडा झालेला आहे. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक पण करा आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींकडे नातेवाईकांकडे हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चटणी किंवा दही सोबत हे वडे मस्त लागतात. आपण बघाल दिसतानाच किती कुरकुरीत दिसत आहेत ते. धन्यवाद.